हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स. आज मी बनवणार आहे पापडाची चटणी. चला तर आपलं स्वागत आहे. चला तर आपण आज प्रीतम ब्लॉग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मनपूर्वक. चला तर आपण आज नवीन रेसिपी चमचमीत आणि चटपटीत आणि छान अशी पापडाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण 4 भाजलेले पापड घेतलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा, टमाटर, कोथिंबीर, लाल तिखट, कांदा लसूण चटणी, मीठ आणि धनिया पावडर आणि 1 चमचा तेल. चला तर आपण बनवूया. आणि ही रेसिपी मुलांना, ही चटणी, पापडाची चटणी सर्वांना, मला पण फार आवडते. मला पण कधी कधी भाजी नसल्यास वगैरे किंवा कधी चमचमीत खावं वाटल्यास त्यावेळेस आपण पापडाची चटणी बनवून खाऊ शकतो. आपण हे बारीक बारीक करून घेऊया पापडाचा चुरा. असा करायचा आहे बारीक चुरा. त्यानंतर आपण चिरलेला कांदा टाकू त्यावर. त्यानंतर टमाटर बारीक चिरलेलं, त्यानंतर अर्धा चमच लाल तिखट, धनिया पावडर अर्धा चमच आणि कांदा लसणाची चटणी. तुम्ही घरातला कोणताही मसाला किंवा पारंपरिक तयार केलेला घरातला मसाला कोणताही वापरू शकतात. तसेच मीठ टाकूया आपण चवीनुसार. त्यानंतर आपण तेल टाकू 1 चमचा, 2 चमचे लागेल. त्यानंतर कोथिंबीर टाकू बारीक चिरलेली. आपण कोथिंबीर टाकली आहे. ते पूर्णपणे आपण सर्व घालून घेऊ. आणि ही 2 मिनिटात होणारी पापडाची चटणी आहे. आणि ही आपल्याला केव्हा पण कोणत्याही वेळी खाऊ वाटणारी. तसेच ही शिळ्या भाकरीसोबत, शिळ्या चपातीसोबत खायला पण मस्त लागते. आणि तसेच आपण हे लहान मुलं चपातीसोबत रोल करून खाऊ शकतो. चला तर माझी चटणी तयार झाली आहे आणि चमचमीत झालेली आहे आणि झणझण पण झालेली आहे. चला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स.